SIRची जी प्रक्रिया संपूर्ण देशभरामध्ये सध्या सुरू आहे, या प्रक्रियेच्या विरोधामध्ये ADR नावाची संस्था, अर्थातच असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स, ही संस्था सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली होती आणि त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला विरोध केला होता. या याचिकेवरती निर्णय देत असताना काल सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाचे स्टेटमेंट केलेले आहेत. पण एक स्टेटमेंट असं आहे की तुमचं मतदार यादीमध्ये नाव असणं म्हणजे तुमचं नागरिकत्व सिद्ध होणं असं नाही आहे, किंवा तुमचं मतदार यादीमध्ये नाव नसणं हे तुमचं नागरिकत्व नसण्याचा देखील पुरावा नाही आहे. त्याच्यामुळं मतदार यादीमध्ये नाव असलं काय आणि नसलं काय, तुमचं नागरिकत्व ते सिद्ध करू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. ही संपूर्ण प्रक्रिया एकदा आपण जाणून घेतली पाहिजे, कारण ज्या लोकशाहीमध्ये आपण राहतो त्या लोकशाहीमध्ये जर आपलं नाव मतदार यादीमध्ये नसेल तर आपण खरोखरच या देशाचे नागरिक असतो का, हा सध्या प्रश्न आपल्या सगळ्यांनाच सतावतो आहे. आणि काल सुप्रीम कोर्टाने जे स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटची देखील आपण थोडीशी पडताळणी करून बघितली पाहिजे. आता ही SIR म्हणजे नेमकं काय आहे, तर ही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, अर्थातच विशेष सघन पुनरीक्षण असं याला आपण मराठीमध्ये म्हणतो. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून बोगस मतदार जे आहेत यादीमध्ये, आता मागच्या 2024च्या निवडणुकीमध्ये असा मोठ्या प्रमाणामध्ये आरोप झाला होता की बोगस मतदान झालेलं आहे आणि या बोगस मतदानाच्या विरोधामध्ये अनेकांनी आवाज उठवलेला होता. पण याचाच एक भाग म्हणून इलेक्शन कमिशनने काय केलं, ही SIR नावाची प्रक्रिया सुरू केली आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, बोगस मतदार आहेत ना, तर आम्ही हटवण्याची प्रक्रिया सुरू करू, आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी SIR मोहीम हाती घेतली होती. या प्रक्रियेअंतर्गत कोट्यावधी मतदारांच्या नागरिकत्व आणि रहिवासी पुराव्यांची कठोर पडताळणी करण्यात येत आहे आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे पश्चिम बंगालची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये देखील SIRच्या प्रक्रियेवरती मोठ्या प्रमाणामध्ये आक्षेप घेण्यात आलेले होते, कारण त्या प्रक्रियेमध्ये जवळपास 90 लाखाहून म्हणजे साधारणतः 92 लाखाच्या आसपास जे मतदार आहेत त्यांची मतदार यादीमधून नावं काढण्यात आलेली होती. त्याच्यामुळे याच्यावरती अनेक प्रमाणामध्ये टीका झाल्या आणि तरीही ही प्रक्रिया सुरू आहे आणि या प्रक्रियेच्या विरोधामध्ये ADR नावाची जी संस्था आहे ही संस्था सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती. आता या याचिकाकर्त्यांचा काय आरोप होता, त्यांचं म्हणणं असं होतं की NRC म्हणजे मागे जे काही प्रकरण NRCचं आलेलं होतं त्या NRCची ही एक दुसरी बाजू आहे, किंवा NRC जी प्रक्रिया थांबवली गेली त्याच्यानंतर त्याचाच एक भाग म्हणून ही प्रक्रिया सुरू केली गेलेली आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि कार्यकर्त्यांचा म्हणजे याचिकाकर्त्याचा असा दावा होता की SIR प्रक्रियेच्या नावाखाली निवडणूक आयोग छुप्या पद्धतीनं नागरिकत्व तपासणी करत आहे. म्हणजे NRC मध्ये जे काही नागरिकत्व तुम्हाला सिद्ध करायचं होतं तेच आता या पद्धतीनं सिद्ध करायला लावलं जात आहे असं ADRचं म्हणणं होतं. सुप्रीम कोर्टाने याच्यावरती निर्णय देत असताना बरेचसे स्टेटमेंट केलेले आहेत आणि या ADR संस्थेनं असं म्हटलं होतं की पुराव्यांच्या कडक अटीमुळे लाखो वैध मतदारांना प्रक्रियेतून बाहेर काढले जात आहे, असा आरोप ADR या संस्थांनी केला होता. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीकडे पुरावे नसतील किंवा त्या व्यक्तीला जर त्याचं पुरावे देण्यासाठी वेळ नसेल किंवा त्याची जर त्या निवडणूक प्रक्रियेमधल्या जे अधिकारी आहेत SIRचे त्यांच्या भेट होत नसेल किंवा काहीतरी मिसमॅच होत असेल, काहीतरी कारणामुळे हा व्यक्ती जर त्याचे पुरावे सिद्ध करू शकला नसेल, तर अशा लाखो मतदारांचं म्हणजे जे वैध आहेत त्यांचं नाव मतदार यादीतून काढलं जात आहे असा आरोप ADRने या याचिकेमध्ये केलेला होता. आता ही जी याचिका आहे या याचिकेवरती सुप्रीम कोर्टाने काल निकाल दिला आणि या निकालामध्ये मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठाने हा SIR प्रक्रिया पूर्णपणे वैध आहे असं म्हटलेलं होतं. ADRनं काय आरोप केला होता की ही सगळी जी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया अवैध आहे असं त्यांचं म्हणणं होतं. पण सुप्रीम कोर्टाने काल ही पूर्ण प्रक्रिया वैध आहे असं ठरवलं आहे आणि न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाकडे मतदार याद्या तयार करण्याचं काम हे प्रामुख्याने दिलं जातं आणि त्या याद्या शुद्ध राखण्याचं घटनात्मक अधिकार हे निवडणूक आयोगाला आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे जर याद्या चांगल्या पद्धतीनं करायच्या असतील तर निवडणूक आयोगाला अशा प्रकारचे अधिकार असणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं. सुप्रीम कोर्टाचं एक महत्त्वाचं स्टेटमेंट असं आहे की SIR प्रक्रिया ही मुक्त आणि न्याय निवडणुकांसाठी आवश्यक पाऊल आहे, यामुळे लोकशाहीची विश्वासार्हता वाढते असं सुप्रीम कोर्टानं काल स्टेटमेंट केलेलं आहे. हा एक लोकशाही प्रक्रियेचा आणि शुद्ध लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आणि यासाठी त्यांनी भारतीय संविधानातल्या आर्टिकल 324चं उदाहरण दिलेलं आहे किंवा त्याचा आधार घेतलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मतदार याद्या चांगल्या पद्धतीने तयार करणं, त्या शुद्ध राखणं किंवा
त्या मतदार याद्या अचूक तयार करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे आणि लोकप्रतिनिधी कायदा 1950च्या कलम 21(3) नुसार ही जी कृती आहे ही कृती वैध आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे जे काही लोकप्रतिनिधी कायदा आहे त्या लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी किंवा बरेचसे अधिकार हे निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहेत आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया कायद्याच्या चौकटीमध्ये राहून पार पाडली जात आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं एडीआर संस्थेने केलेले जे आरोप आहेत हे सगळे आरोप सुप्रीम कोर्टाने नाकारलेले आहेत. आता ही नागरिकत्व पडताळणीचा जो आरोप केलेला होता या नागरिकत्व पडताळणीच्या बाबतीमध्ये देखील सुप्रीम कोर्टाने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आयोग नागरिकत्वाची मर्यादित चौकशी करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जे NRC होतं त्याच्या बदल्यामध्ये म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये बोलत असताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की नागरिकत्व हे तुम्हाला सिद्ध करावंच लागेल आणि मतदार यादीमध्ये जर तुमचं नाव समाविष्ट करायचं असेल तर नागरिकत्वाची मर्यादित चौकशी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता मतदार यादीतून नाव वगळणं म्हणजे तुमचं नागरिकत्व संपवणं असंही नाही आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. अनेकांना असं वाटत होतं की आपलं मतदार यादीमध्ये नाव नसेल किंवा एडीआरचाही आरोप होता की मतदार यादीमध्ये नाव नसणं म्हणजे लोकांना असं भीती वाटते की आपण या देशाचे आता नागरिक राहिलो नाही का, कारण NRCचा जो भाग होता तो हेच सिद्ध करत होता. त्याच्यामुळं एडीआरनं सांगितलं की नागरिकत्व नष्ट होते का, तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की नाव यादीमध्ये असो किंवा नसो त्यावरून तुमचं नागरिकत्व निश्चित होत नाही. नागरिकत्वाचा अंतिम निर्णय केवळ सक्षम प्राधिकरणाद्वारेच घेतला जाईल, निवडणूक आयोगाद्वारे नाही, कारण त्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाला नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे जी काही कागदपत्र सगळी मागितली जात आहेत SIRच्या माध्यमातून या मतदार यादीमध्ये नाव असणं हा नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यामुळे यादी दुरुस्तीसाठी कागदपत्रांची मागणी करणे अवैध ठरत नाही, कारण हे फक्त मतदार यादीचा भाग आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी मतदाराला स्वतःची ओळख आणि रहिवास सिद्ध करावाच लागेल जर त्यांचं मतदार यादीमध्ये नाव ठेवायचं असेल तर. आणि म्हणून त्यांनी हे सगळे पुरावे जमा करणं किंवा ते तपासणं हे वैध आहे असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये कुठले पुरावे तपासले जाणार आहेत, याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 2002 ते 2003च्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा रहिवासी दाखला यापैकी कुठला तरी एखादा पुरावा असणं गरजेचं आहे किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र हे यापैकी कुठले तरी पुरावे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये जवळपास 30 जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि 31 जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. आता सध्या जे स्थानिक निवडणुकांच्या सुरू आहेत किंवा त्याची जी काही प्रक्रिया सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये याच्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे आणि ही सगळी प्रक्रिया तपासून बघितली जाणार आहे. SIR प्रक्रिया ही देशातल्या बदलत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवरती तातडीची गरज आहे असं देखील म्हटलं जात आहे आणि निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे किंवा या प्रक्रियेमुळे बोगस मतदान थांबेल, ज्याचा मागच्या 2024च्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोप विरोधी पक्षांनी केलेला होता. तर हे बोगस मतदान जर थांबवायचं असेल तर तुम्हाला या प्रक्रियेमधून जावं लागेल असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे, तरच इथली मतदार याद्या शुद्ध होऊ शकतात. पण या अनुषंगाने लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने सुप्रीम कोर्टामध्ये मांडले होते. पण या सगळ्या प्रश्नाला सुप्रीम कोर्टाने काल उत्तरं दिलेली आहेत. पण तरीही प्रश्न शिल्लक राहतो की जर पश्चिम बंगालसारख्या एखाद्या राज्यामध्ये जर 92 लाख मतदार हे जर मतदार यादीमधून वगळले जात असतील तर महाराष्ट्रामध्ये देखील याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे आणि हा जो काही सक्षम अधिकारी तुमच्याकडे SIRच्या प्रक्रियेच्या माध्यमातून येणार आहे त्याला तुम्ही भेटलं पाहिजे, तुमचे पुरावे दिले पाहिजेत. तो अधिकारी पुन्हा पुन्हा तुमच्या घरी येणार नाही, तो जास्तीत जास्त एकदा किंवा दोनदा तुमच्याकडे येईल, तुमची पडताळणी करेल. तुम्ही जर त्याला भेटले नाही तर तुमचं नाव मतदार यादीमधून वगळलं जाईल. त्याच्यामुळं आता जे काही पुरावे मी तुम्हाला सांगितले ते सगळे पुरावे आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून आपलं नाव मतदार यादीमधून वगळलं जाणार नाही याची काळजी देखील घेणं गरजेचं आहे. ही प्रक्रिया थोडीशी तुम्हाला कठीण वाटू शकते. या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो, पण ही प्रक्रिया तुम्हाला टाळता येणारी नाही, कारण ही प्रक्रिया निवडणूक आयोगाने एक कडक आणि शुद्ध मतदानाच्या याद्या तयार करण्याचा भाग म्हणून वापरलेली प्रक्रिया आहे आणि याला सुप्रीम कोर्टाने काल आधार दिलेला आहे.